Hello dear students, welcome to the lecture of organic chemistry. In this lecture, I am going to discuss about SNI reaction. SNI stands for substitution nucleophilic internal reaction. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर आणि बायमॉलिक्युलर म्हणजेच SN2 आणि SN1 रिॲक्शन काय असते हे आपण पाहिलेलं. म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन माहिती. मग या ठिकाणी इंटरनल हा वर्ड यूज केलेला आहे. मग इंटरनल म्हणजे नेमकं काय, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक इंटरनल रिॲक्शन या रिॲक्शनला का म्हणतात हे आपण आता पाहूयात. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात SNI रिॲक्शनचं. So the reaction of alcohol with thionyl chloride proceed via SNI mechanism. अल्कोहोलची थायोनिल क्लोराईड सोबत बरोबर जर रिॲक्शन केली तर ही रिॲक्शन SNI मेकॅनिझमने प्रोसीड होते. या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल, ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. मग या ठिकाणी काय होईल, हायड्रॉक्सी ग्रुप जो आहे याच्या जागेवर हा क्लोरीन सबस्टिट्यूट होईल. म्हणजे आपल्याला मिळेल क्लोरो अल्केन किंवा अल्किल क्लोराइड. आता या SOCl2 मधला एक Cl आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. म्हणजे रिमेनिंग आपल्याकडे काय मग SOCl आणि हा एक OH. म्हणजे आपले बाय प्रोडक्ट काय असतील मग HCl प्लस SO2. हे दोन असतील आपले बाय प्रोडक्ट. अल्कोहोल, थायोनिल क्लोराइड आणि प्रोडक्ट मिळाला आपल्याला क्लोरो अल्केन किंवा अल्किल क्लोराइड. क्लोरो अल्केन ह्या रिॲक्शनला जर आपण SN1 आणि SN2 रिॲक्शन सोबत कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल SN2 आणि SN1 रिॲक्शनमध्ये आपला जो सबस्ट्रेट असायचा तो काय असायचा, अल्किल हॅलाइड असायचा. त्या अल्किल हॅलाइडमध्ये जो हॅलाइड ग्रुप राहायचा तो काय असायचा, गुड लिव्हिंग ग्रुप असायचा. आणि न्यूक्लिओफाईल या इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बनवर अटॅक करायचा. हॅलाइड जो ग्रुप असायचा तो गुड लिव्हिंग ग्रुप असल्यामुळे तो डिपार्ट व्हायचा आणि आपल्याला प्रोडक्ट मिळायचा. ह्या ठिकाणी बघा, ह्या केसमध्ये तसं नाही. या ठिकाणी आपण अल्किल हॅलाइड घेतलेला नाही, या ठिकाणी आपण अल्कोहोल घेतलेला आहे. आणि अल्कोहोलमध्ये हा जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे हा इट इज नॉट गुड लिव्हिंग ग्रुप. हा गुड लिव्हिंग ग्रुप नाही. हा पहिला एक डिफरन्स आहे.
SnI मध्ये आणि SN2 आणि SN1 मध्ये. सबस्ट्रेट जो आपण घेतलेला आहे या ठिकाणी अल्कोहोल घेतलेला आहे, अल्किल हॅलाइड घेतलेला नाही. हा गुड लिव्हिंग ग्रुप नाही आहे. दुसरी गोष्ट, जो न्यूक्लिओफाईल असायचा, न्यूक्लिओफाईल काय करायचा, या इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन असायचा जो सबस्ट्रेटमधला, त्याच्यावर अटॅक करायचा. या ठिकाणी तसं शक्य नाही आहे. हा थायोनिल क्लोराईड ह्या कार्बनवर अटॅक करेल, हेही या ठिकाणी शक्य नाही. मग नेमकी ही रिॲक्शन होते कशी ते आपण मेकॅनिझमने लक्षात घेऊया की ही रिॲक्शन कशी प्रोसीड होती ते. हा अल्कोहोल जो आहे हा आपण या पद्धतीने लिहून घेऊयात. हायड्रोजन खाली लिहून घेतला आणि थायोनिल क्लोराईड जो आहे तो आपण असा लिहितो, H+O Cl. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन जो आहे या ऑक्सिजनवर काय 2 लोन पेअर आहे. हा सल्फर जो आहे हा सल्फर इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. कारण काय, हे 2 जे क्लोरीन आहेत हे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स आहेत. हे काय करतील, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचतील. हा क्लोरीन इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढेल, ऑक्सिजन जो आहे तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढेल आणि मग हा जो सल्फर असेल तो काय असेल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट होईल. याच्याकडे इलेक्ट्रॉनची काय असेल, खूप कमतरता असेल. हा इलेक्ट्रॉन रिच आहे सबस्ट्रेटमधला ऑक्सिजन, म्हणून मग हा ऑक्सिजनची जी लोन पेअर आहे ही काय करेल, सल्फरवर अटॅक करेल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट सल्फरवर अटॅक करेल आणि डबल बॉन्ड जो आहे, आता ही जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ही ऑक्सिजन स्वतःकडे ओढून घेईल. यानंतर काय होईल, पुन्हा हा डबल बॉन्ड फॉर्म होईल सल्फर आणि ऑक्सिजनमध्ये. आणि आपल्याला माहितीच आहे की हॅलाइड्स जे आहेत ते काय आहेत, गुड लिव्हिंग ग्रुप आहेत. आणि हा जो क्लोराईड आहे हा काय होईल, डिपार्ट होईल आणि नवीन बॉन्ड फॉर्म होईल ऑक्सिजन आणि सल्फरमध्ये. मग आपण सुरुवातीला हा कार्बन लिहून घेऊयात. अल्किल ग्रुप जे आहेत ते ॲज इट इज राहतील. R1 इकडे R2 हा R3 ऑक्सिजन. हा हायड्रोजन जो आहे हा ॲज इट इज राहील. आणि आता ह्या ऑक्सिजनची आपल्याला माहिती व्हॅलेन्सी किती, 2 आहे. आणि आता ऑक्सिजनवर आपण 3 बॉन्ड दाखवतोय. ऑक्सिजन आणि सल्फरमध्ये नवीन बॉन्ड फॉर्म झालेला आहे. ऑक्सिजन आता काय झालेलं आहे, ऑक्सिजनवर 2च्या ऐवजी 3 बॉन्ड आपण दाखवतोय, म्हणून ऑक्सिजन जो आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट झालेला आहे, म्हणून ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आपण दाखवणार. यानंतर सल्फर H+O Cl हा क्लोरीन जो आहे हा डिपार्ट झालेला आहे. पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, हा जो क्लोरीन जो डिपार्ट झालेला आहे Cl- हा इलेक्ट्रॉन, हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती स्वतःकडे घेऊन गेलेला आहे, म्हणून याच्यावर मायनस चार्ज, इलेक्ट्रॉन रिच आहे. हा काय करेल, ह्या प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि ह्या प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट केल्यामुळे हा जो ऑक्सिजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज आहे हा काय होईल, स्टॅबिलाइज होईल. कारण हा बॉन्ड आता राहणार नाही ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला. मग आपल्याला पुढे काय मिळणार आहे, कार्बन अल्किल ग्रुप ॲज इट इज राहतील. R2 R3 बॉन्ड O, हायड्रोजन क्लोरीनने ॲब्स्ट्रॅक्ट केला म्हणजे काय होईल, HCl या ठिकाणी बाहेर पडतोय. HCl बॉन्ड S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl प्लस HCl प्लस HCl. याला आपण काय म्हणतो, अल्किल क्लोरोसल्फाइड इंटरमिजिएट तयार झाला आहे. हा अल्किल क्लोरोसल्फाइड इंटरमिजिएट. अल्किल क्लोरोसल्फाइड इंटरमिजिएट मिळाला आपल्याला आणि HCl या ठिकाणी काय झाला, HCl बाहेर पडला. हा अल्किल क्लोरोसल्फाइड इंटरमिजिएट जो आहे यानंतर काय होतं पुढच्या स्टेपमध्ये, हा अल्किल क्लोरोसल्फाइड इंटरमिजिएट आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो.
R2 R3 bond O bond S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आता हा अल्किल क्लोरोसल्फाइड इंटरमिजिएट जो आहे, या अल्किल क्लोरोसल्फाइडमध्ये बघा आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं, अल्कोहोल या अल्कोहोलमध्ये आणि ह्या अल्किल क्लोरोसल्फाइड इंटरमिजिएटमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल हा जो आहे हायड्रॉक्सी ग्रुप हा आधी गुड लिव्हिंग ग्रुप नव्हता. दिस इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप. परंतु आता हा जो आहे हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. हा जो पूर्ण आहे हा लिव्हिंग ग्रुप आहे आणि हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. यामध्ये हा पूर्ण सबस्ट्रेट आहे. या सबस्ट्रेटमध्ये हा जो लिव्हिंग ग्रुप आहे यामध्येच हा क्लोरीन जो आहे हा न्यूक्लिओफाईलचं या ठिकाणी काम करणार आहे. म्हणजेच न्यूक्लिओफाईलचं काम करेल. म्हणजेच काय, आता हा जो कार्बन ॲटॉम आहे हा काय झालेला आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट झालेला आहे. कारण ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे कार्बनपेक्षा ऑक्सिजनने काय केलं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःजवळ ओढलेली आहे. म्हणून ऑक्सिजनवर काय येईल, पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल आणि कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येईल. या ठिकाणी कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. हा क्लोरीन जो आहे सबस्ट्रेटमधलाच मॉलिक्यूलमधलाच क्लोरीन न्यूक्लिओफाईलचं काम करतोय. म्हणजेच ह्या मॉलिक्यूलमध्ये काय होतंय, न्यूक्लिओफाईलचा इंटरनल अटॅक होतोय. हा क्लोरीन काय करेल, इंटरनली या कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बनवर अटॅक करेल आणि हा सल्फरपासून डिपार्ट होईल. हा क्लोरीन या ठिकाणी बघा बॉन्ड ब्रेक होतोय. नंतर हा गुड लिव्हिंग ग्रुप असल्यामुळे हा काय होईल, जो बॉन्ड आहे कार्बन आणि ऑक्सिजनमधला हा बॉन्डसुद्धा ब्रेक होईल आणि ऑक्सिजन आणि सल्फरमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल. या पद्धतीने हा बॉन्ड ब्रेक झाला, या क्लोरीनने या कार्बनवर अटॅक केला, कार्बन आणि ऑक्सिजनमधला बॉन्ड ब्रेक झाला आहे आणि ऑक्सिजन आणि सल्फरमध्ये इथं डबल बॉन्ड फॉर्म झालेला आहे. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल, या ठिकाणी आपण लिहू कार्बन अल्किल ग्रुप ॲज इट इज R1 R2 R3 आणि कार्बन आणि क्लोरीन न्यूक्लिओफाईलमध्ये हा बॉन्ड फॉर्म झालेला आहे. प्लस बाय प्रोडक्ट काय मिळालं आहे आपल्याला आता, SO2 हा डबल बॉन्ड फॉर्म झालेला आहे सल्फर आणि ऑक्सिजनमध्ये. म्हणजेच आपण हा SO2 असा लिहू. म्हणजेच हा काय आहे, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. या पद्धतीने SO2 आपल्याला मिळालेला आहे. मग ही जी रिॲक्शन आहे या स्टेपमध्ये, ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. या स्टेपमध्ये आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो न्यूक्लिओफाईल आहे हा इंटरनल अटॅक करतोय. कारण अंतर्गत सबस्ट्रेट मॉलिक्यूलच्या एकच मॉलिक्यूल आहे आणि ह्या मॉलिक्यूलच्या अंतर्गतच इंटरनल अटॅक होतोय कार्बनवर. म्हणजेच या ठिकाणी इंटरनल अटॅक ही एक गोष्ट लक्षात घेण्याची. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जो सबस्ट्रेट आहे, सबस्ट्रेटमध्ये लिव्हिंग ग्रुप ज्या साईडला आहे त्याच साईडला या ठिकाणी न्यूक्लिओफाईल आहे. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की या ठिकाणी आपल्याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन पाहायला मिळत आहे. रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे, कॉन्फिगरेशन म्हणजे अरेंजमेंट ऑफ ऑटॉम्स. मग सबस्ट्रेटमध्ये जी अरेंजमेंट ऑफ ऑटॉम्स आहे तीच ऑटॉम्सची अरेंजमेंट प्रोडक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण काय, जो लिव्हिंग ग्रुप आहे, लिव्हिंग ग्रुप ज्या बाजूला आहे त्याच बाजूला हा आपला न्यूक्लिओफाईल आहे. आणि आपल्याला माहिती रिटेन्शन म्हणजे ॲज इट इज, जसेच्या तसे. अरेंजमेंट जी आहे ऑटॉमची ती ॲज इट इज आहे, जसेच्या तसे आहे. म्हणून आपण याला म्हणू शकतो की रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. मग दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक तर इंटरनल अटॅक होतो न्यूक्लिओफाईलचा, कारण जो न्यूक्लिओफाईल आहे तो सबस्ट्रेटमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. आणि रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ प्रोडक्ट हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग आपल्याला SNI रिॲक्शनबद्दल जर सांगायचं असेल तर आपण म्हणू शकतो की द रिॲक्शन इन विच द पार्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप अटॅक्स ऑन द कार्बन साइट ऑफ द सबस्ट्रेट. द रिॲक्शन इन विच द पार्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप अटॅक्स ऑन द कार्बन साइट ऑफ द सबस्ट्रेट अँड
detaches itself from the rest of the living group is known as SNI reaction. In this reaction, the nucleophile is already present in the substrate and it attacks internally. या रिॲक्शनमध्ये काय होतं, जो न्यूक्लिओफाईल असतो तो ऑलरेडी सबस्ट्रेटमध्ये प्रेझेंट असतो आणि तो इंटरनली अटॅक करतो कार्बन साईटवर. लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन असलेला. ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन सेकंड ऑर्डर कायनेटिक्स दाखवते. दिस रिॲक्शन फॉलोज सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. That is the rate of reaction depends on, this reaction follows second order kinetics, that is the rate of reaction depends on the concentration of alcohol. R1 bond C bond, R2 bond, R3 bond OH. Concentration of alcohol as well as concentration of, that is the rate of reaction depends on the concentration of substrate, that is alcohol, and concentration of reagent, that is SOCl2. Therefore rate is equal to K concentration of alcohol and concentration of thionyl chloride, where K is equal to rate constant. So this is second order reaction. रिॲक्शनचा जो रेट आहे तो कॉन्सन्ट्रेशन, अल्कोहोलच्या कॉन्सन्ट्रेशनवर पण डिपेंड आहे आणि थायोनिल क्लोराईडच्या कॉन्सन्ट्रेशन म्हणजे रिएजंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर पण डिपेंड आहे आणि सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर पण डिपेंड आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. So this is second order reaction, but this reaction does not proceed by SN2 mode. Does not proceed by SN2 mode because this would lead to inversion of configuration. But in SNI reaction, inversion of configuration of product is not observed. बघा ही रिॲक्शन जी आहे ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे, परंतु ही SN2 आपल्याला माहिती आहे SN2 रिॲक्शन सुद्धा काय सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. SNI रिॲक्शन सुद्धा सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे, पण ही SN2 मोडने प्रोसीड होत नाही. डज नॉट प्रोसीड बाय SN2 मोड बिकॉज, कारण काय SN2 रिॲक्शनमध्ये आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन पाहायला मिळतं, परंतु SNI रिॲक्शनमध्ये आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन पाहायला मिळत नाही. बिकॉज इन SNI रिॲक्शन देअर इज रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन इज ऑब्झर्व्ड. रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ प्रोडक्ट इज ऑब्झर्व्ड. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ही SN2 मोडने प्रोसीड होत नाही. कारण SN2 मोडने जर प्रोसीड झाली असती तर आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन पाहायला मिळालं असतं, परंतु या ठिकाणी इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन पाहायला मिळत नाही. या ठिकाणी रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळतं SNI रिॲक्शनमध्ये. सो मग आपण आता याचं मेकॅनिझम पाहूयात. मेकॅनिझम जे आहे याचं ते 3 स्टेपमध्ये आहे. द मेकॅनिझम ऑफ SNI रिॲक्शन कन्सिस्ट ऑफ 3 स्टेप्स. सो द फर्स्ट स्टेप इज, पहिल्या स्टेपमध्ये बघूयात आपण काय होतं ते. R1, R2, R3
हा आहे आपला अल्कोहोल सबस्ट्रेट मॉलिक्यूल. याची रिॲक्शन आपण करतोय थायोनिल क्लोराईड सोबत. एस डबल बॉन्ड ओ बॉन्ड Cl बॉन्ड Cl. आपल्याला माहिती आहे हायड्रॉक्सी ग्रुप जो आहे हा इलेक्ट्रॉन रिच ग्रुप आहे. या ठिकाणी काय आहे, ऑक्सिजनवर लोन पेअर आहे 2 आणि म्हणून हा जो ऑक्सिजनची लोन पेअर आहे ही या सल्फरवर अटॅक करेल. आपल्याला माहिती आहे क्लोरीन हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. क्लोरीन या ठिकाणी काय होईल, डिपार्ट होईल. आपल्याला मग मिळेल असा एक कंपाऊंड आपल्याला मिळेल बघा. R1 अल्किल ग्रुप ॲज इट इज राहतील. R2 R3 बॉन्ड ऑक्सिजन. आता ऑक्सिजनवर आपण 3 बॉन्ड दाखवतोय म्हणून ऑक्सिजनवर काही पॉझिटिव्ह चार्ज येईल. सल्फर डबल बॉन्ड O बॉन्ड Cl. हा Cl मायनस जो आहे हा या ठिकाणी डिपार्ट झालेला आहे. म्हणजे या Cl मायनसवर निगेटिव्ह चार्ज येईल. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर हा जो बॉन्ड आहे सल्फर आणि क्लोरीनमधला, ही बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती हा क्लोरीन स्वतःबरोबर घेऊन जातोय कारण तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे सल्फरपेक्षा आणि म्हणून याच्यावर काही निगेटिव्ह चार्ज येईल. हा इलेक्ट्रॉन रिच असेल आणि हा काय करेल मग, हा प्रोटॉन ॲक्स्ट्रॅक्ट करेल आणि ऑक्सिजनवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा काय होईल, स्टॅबिलाइज होईल. कारण आता ऑक्सिजनवर फक्त 2 बॉन्ड राहणार आहेत म्हणून हा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज होईल आणि आपल्याला मिळेल अल्किल क्लोरोसल्फाइड इंटरमिजिएट. अल्किल ग्रुप जे आहेत R1 R2 आणि R3 हे ॲज इट इज राहतील. ऑक्सिजन S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl या ठिकाणी हा आहे अल्किल क्लोरोसल्फाइड. अल्किल क्लोरोसल्फाइड इंटरमिजिएट ही आहे पहिली स्टेप. यानंतर सेकंड स्टेप जी आहे मग आपण असं म्हणू शकतो, ॲन अल्कोहोल व्हेन ट्रीटेड विथ थायोनिल क्लोराईड an alcohol when treated with thionyl chloride leads to the formation of alkyl chlorosulfide as an intermediate. Then second step मध्ये काय होतं, हा अल्किल क्लोरोसल्फाइड जो आहे अल्किल क्लोरोसल्फाइड बॉन्ड S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl. So the alkyl chlorosulfide dissociates to form an intimate ion pair. हा अल्किल क्लोरोसल्फाइड काय होतो, डिसोसिएट होतो आणि याच्यापासून आपल्याला काय मिळतं, इंटिमेट आयन पेअर. अल्किल क्लोरोसल्फाइड डिसोसिएट्स टू फॉर्म an intimate ion pair R1 R2 R3 plus O minus S double bond O bond Cl. So the alkyl chlorosulfide dissociates to form an intimate ion pair, that is carbocation and chlorosulfide. So this is slow step, that is this is rate determining step. ही स्लो स्टेप आहे आणि म्हणून ही काय रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. सो या ठिकाणी काय होतं, अल्किल क्लोरोसल्फाइडमध्ये जो बॉन्ड आहे कार्बन आणि ऑक्सिजन मधला हा बल्की ग्रुप आहे आणि म्हणून हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इंटिमेट आयन पेअर कार्बोकटायन आणि क्लोरोसल्फाइड मिळतात आणि ही जी स्टेप आहे ही स्लो स्टेप आहे म्हणून ही रेट डिटर्मिनिंग स्टेप आपण हिला म्हणू शकतो. थर्ड स्टेपमध्ये काय होतं बघा, कार्बोकटायन R1 R2
R3 हा कार्बोकटायन जो आहे हा कार्बोकटायन आणि हा क्लोरोसल्फाइड आता ह्या ठिकाणी काय होतं, हा क्लोरीन जो आहे लिव्हिंग ग्रुपमधला, द पार्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप अटॅक्स ऑन द कार्बोकटायन फ्रॉम द साइड ऑफ द लिव्हिंग ग्रुप प्रोड्युसिंग क्लोरो अल्केन दॅट इज अल्किल क्लोराइड विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि या ठिकाणी काय होतंय, जो अल्किल ग्रुप्स ॲज इट इज R1 R2 R3 आणि नवीन बॉन्ड फॉर्म झालेला आहे कार्बन आणि क्लोरीनमध्ये प्लस SO2. क्लोरो अल्केन आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, क्लोरो अल्केन विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. So in third step, the part of the living group attacks on the carbocation leads to the formation of chloroalkane with retention of configuration. थर्ड स्टेपमध्ये या पद्धतीने हा लिव्हिंग ग्रुपचाच पार्ट आहे, हा न्यूक्लिओफाईल आहे आणि हा काय करतोय, अटॅक करतोय या कार्बोकटायनवर आणि आपल्याला क्लोरोअल्केन या ठिकाणी मिळतो. ही जी स्टेप आहे सेकंड स्टेप, ही स्टेप जी आहे ही रेट डिटर्मिनिंग स्टेप जी आहे म्हणजे ही इमॅजिनरी स्टेप आहे, ही खूप फास्ट होते आणि या अशा 3 स्टेपमध्ये याचं मेकॅनिझम आहे. यानंतर एव्हिडन्स फॉर द मेकॅनिझम. या मेकॅनिझम, हे जे मेकॅनिझम आहे SNI रिॲक्शनचं, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक इंटरनल रिॲक्शनचं, ह्या मेकॅनिझमला पुरावा काय, मग एव्हिडन्स फॉर द मेकॅनिझम. एव्हिडन्स SNI मेकॅनिझम, आता आपण जे मेकॅनिझम डिस्क्राईब केलं ह्या मेकॅनिझमनेच होते हे आपण कसं सांगू शकतो, याला पुरावा काय, तर यासाठी आपल्याला एक ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड घ्यावा लागेल. ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे आपल्याला कायरल कार्बन ॲटॉम घ्यावा लागेल, असा सबस्ट्रेट घ्यावा लागेल की ज्यामध्ये काय असेल, कायरल कार्बन असेल. आपल्याला माहिती कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन तो कार्बन ॲटॉम असतो ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच असतील. म्हणजेच आपण R1 R2 R3 जर वेगवेगळे घेऊ, म्हणजे या ठिकाणी जर आपण हायड्रोजन घेतला एक आणि या ठिकाणी आपण घेतला समजा मिथिल ग्रुप आणि इकडे आपण PH घेऊ, फिनिल रिंग घेऊ एक, किंवा आपण काही पुस्तकांमध्ये C6H11 म्हणजे सायक्लोहेक्झेन दिलेला आहे, आपण फिनिल रिंग घेऊ. PH आपण C6H11 म्हणजेच असा सायक्लोहेक्झेन ही या ठिकाणी घेऊ शकतो. या बेन्झिन रिंगच्या ऐवजी आपण या ठिकाणी काय घेतली, फिनिल रिंग घेतली. सायक्लोहेक्झेनच्या जागेवर फक्त आपण फिनिल रिंग घेतली. तर हा जो आहे हा काय, कायरल कार्बन आहे. आता याची जी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे हा डेक्स्ट्रो रोटेटरी असेल, लिव्हो रोटेटरी असेल, R असेल, S असेल, जे असेल ते, तर प्रोडक्ट ही त्याच सेम कॉन्फिगरेशनचा मिळाला तर आपण म्हणू शकतो की या ठिकाणी रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन झालेलं आहे. म्हणजे सबस्ट्रेटचं आणि प्रोडक्टचं जर कॉन्फिगरेशन सारखं असेल तर आपण म्हणू की या ठिकाणी रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन झालेलं आहे. पण सबस्ट्रेटचं आणि प्रोडक्टचं कॉन्फिगरेशन जर वेगळं असेल, म्हणजे याचं जर इकडे R असेल आणि याचं S मिळालं तर आपण काय म्हणू, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झालेलं आहे असं. मग ह्या पद्धतीने आपण हा पुरावा देऊन आपण म्हणू शकतो की या ठिकाणी बॅकसाईड अटॅक होत नाही आहे, कारण बॅकसाईड जर अटॅक झाला असता तर इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झालं असतं. मग रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन होतं आहे म्हणजेच SNIने ही इंटरनल अटॅक झाल्यामुळे ही जी रिॲक्शन आहे ती SN2 मोडने प्रोसीड नाही होते तर SNI मेकॅनिझमने ही प्रोसीड होते, आपण असं म्हणू शकतो. आता बघूयात आपण की प्रोडक्टचं कॉन्फिगरेशन नेमकं काय मिळतं. तर या अल्कोहोलची रिॲक्शन सेम रिॲक्शन, फक्त आपण R1 R2च्या ऐवजी काय घेतला, HCH3 आणि PH घेतलेला आहे. S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl बॉन्ड Cl.
बघू आपण इन्व्हर्जन आपल्याला पाहायला मिळतं का रिटेन्शन पाहायला मिळतं. इन्व्हर्जन जर पाहायला मिळालं तर आपल्याला काय म्हणावं लागेल, SN2 पद्धतीने ही मेकॅनिझम होते. आणि जर रिटेन्शन पाहायला मिळालं तर आपण म्हणू की ही सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक इंटरनल रिॲक्शन आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती हा हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे ऑक्सिजनवर 2 लोन पेअर आहेत, हा या सल्फरवर अटॅक करेल. क्लोरीन गुड लिव्हिंग ग्रुप आहे, क्लोरीन या ठिकाणी डिपार्ट होईल आणि आपल्याला ह्या पद्धतीने एक R1 R2 दिस इज R3 बॉन्ड O. या ठिकाणी हायड्रोजन ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज, बॉन्ड S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl. आता हा जो Cl आहे हा क्लोरीन, फ्री झालेला क्लोरीन, हा Cl मायनस हा काय करेल, या प्रोटॉनला एक्स्ट्रॅक्ट करेल ऑक्सिजनवरचा, पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज होईल आणि आपल्याला काय मिळेल, अल्किल सॉरी इथं R1 R2 R3 नाही येणार, इथं काय येईल PH येईल, इथं CH3 घेतलेला आहे आपण आणि या ठिकाणी काय आहे हायड्रोजन. मग या ठिकाणी काय असेल, हा हायड्रोजन CH3 PH बॉन्ड O बॉन्ड S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl असा इंटरमिजिएट आपल्याला मिळालेला आहे. आता याच्यानंतरची जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची स्टेप आहे. या ठिकाणी काय होतं, सेकंड स्टेपमध्ये आपल्याला माहिती आहे की हा जो आहे हा डिसोसिएट होतो आणि आपल्याला इंटिमेट आयन पेअर मिळते. मग या ठिकाणी हा कार्बन, या ठिकाणी हायड्रोजन CH3 आणि इकडे काय असेल PH प्लस O मायनस बॉन्ड S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl. आता नेमकं काय होतं, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज, हा बॉन्ड जो आहे तो पार्शियली ब्रेक झालेला असतो आणि हा जो क्लोरीन आहे हा याच्यावर अटॅक करेल, हा या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि आपल्याला काय मिळेल, मग प्रोडक्ट मिळेल आपल्याला Cl बॉन्ड H बॉन्ड CH3 बॉन्ड PH प्लस बाय प्रोडक्ट काय असेल आपला SO2. हा ऑक्सिजन आणि सल्फरमध्ये डबल बॉन्ड फॉर्म झालेला आहे, हा सल्फर आणि क्लोरीनमधला बॉन्ड ब्रेक झालेला आहे आणि आपल्याला SO2 हा बाय प्रोडक्ट मिळालेला आहे. इथं HCl जो आहे हा बाय प्रोडक्ट आहे. या पद्धतीने आपल्याला हा प्रोडक्ट मिळालेला आहे. मग आपण जर सबस्ट्रेटचं आणि प्रोडक्टचं कॉन्फिगरेशन पाहिलं तर लिव्हिंग ग्रुप म्हणजे हा जो ग्रुप आहे हायड्रॉक्सी ग्रुप आणि हा न्यूक्लियोफाइल हे काय सेम डायरेक्शनला आहेत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन या ठिकाणी झालेलं आहे. रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन झालेलं असल्यामुळे या ठिकाणी बॅकसाईड अटॅक जो आहे तो शक्यच नाही आहे, कारण बॅकसाईड जर अटॅक झाला तर आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतं या पद्धतीने. आणि हीच रिॲक्शन, सेम रिॲक्शन या अल्कोहोलची ह्या थायोनिल क्लोराईड सोबत जर आपण रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन, पिरिडीनच्या प्रेझेन्समध्ये फक्त सेम रिॲक्शन ही हाच अल्कोहोल घेतला आणि थायोनिल क्लोराईड घेतला आपण SOCl2, फक्त ही रिॲक्शन केली आपण पिरिडीनच्या प्रेझेन्समध्ये, तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो ते आपण पाहूयात. सेम रिॲक्शन, मागची जी आपण एक्झाम्पल घेतलं तीच रिॲक्शन आहे ती, फक्त या ठिकाणी आपण काय घेतलं आहे, पिरिडीन घेतलेलं आहे आणि आपल्याला असा प्रोडक्ट मिळतो. आधी जो प्रोडक्ट मिळाला होता तो आणि हा वेगळा आहे. आपल्याला तिथं रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन पाहायला मिळालं होतं आणि इथं जर आपण पाहिलं हायड्रॉक्सी ग्रुप आणि क्लोरीन
या ठिकाणी पाहिलं तर हायड्रॉक्सी ग्रुप हा राईट हँड साईडला आहे, या ठिकाणी पाहिलं तर क्लोरीन ग्रुप हा लेफ्ट हँड साईडला आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झालेलं आहे. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग असं का झालं? फक्त पिरिडीन यूज केल्यामुळे या रिॲक्शनमध्ये इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन हा चेंज आपल्याला का पाहायला मिळाला हे आपण आता पाहूयात. मेकॅनिझममध्येच आपल्याला हे कळेल की हे असं का झालं. पिरिडीन काय आहे? बेस आहे आणि द फंक्शन ऑफ बेस इज टू ॲब्स्ट्रॅक्ट द ॲसिडिक प्रोटॉन. बेसचं फंक्शन काय असतं? ॲसिडिक प्रोटॉन जो असतो तो ॲब्स्ट्रॅक्ट करणं एवढंच फक्त बेसचं फंक्शन आहे. पण ह्या एवढ्या एका पिरिडीनमुळे स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये किती बदल झाला आहे आणि हा का झाला ते आपण आता मेकॅनिझममध्ये पाहूया. S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl. सेम पहिली स्टेप काय असेल? सेम असेल. काय होईल? ऑक्सिजनवरची जी लोन पेअर आहे ती काय करेल? सल्फरवर अटॅक करेल. क्लोरीन गुड लिव्हिंग ग्रुप आहे, क्लोरीन काय होईल? डिपार्ट होऊन जाईल आणि आपल्याला काय मिळेल? मग कार्बन बॉन्ड हा हायड्रोजन CH3 या ठिकाणी काय PH बॉन्ड O बॉन्ड H बॉन्ड S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl. क्लोरीन डिपार्ट झाला. या ठिकाणी Cl मायनस आपल्याला काय अवेलेबल आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची. आपण मागे जे पाहिलं, मागे काय होत होतं की हा क्लोरीन हा प्रोटॉन काय करायचा? ॲब्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा, बरोबर. पण या ठिकाणी आपण ही रिॲक्शन पिरिडीनच्या प्रेझेन्समध्ये करतोय. ह्या रिॲक्शनमध्ये काय होणार आहे? पिरिडीनचं फंक्शन आहे टू ॲब्स्ट्रॅक्ट द ॲसिडिक प्रोटॉन. या ठिकाणी हा Cl मायनस हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करणार नाही, जे आधीच्या मेकॅनिझममध्ये होत होतं. आधीच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं? इन ॲब्सेन्स ऑफ पिरिडीन नसताना काय व्हायचं? हा Cl मायनस या प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करायचा. पण आता पिरिडीन आहे आणि स्पेशली याचं काम काय आहे? या प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करण्यासाठी हा आपण यूज करतो. हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजनवरचा हा काय होईल? स्टॅबिलाइज होईल. म्हणजे हा जो Cl मायनस आहे हा आता फ्री आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळेल मग पुढे? बॉन्ड H बॉन्ड CH3 बॉन्ड PH बॉन्ड O बॉन्ड S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl. बाय प्रोडक्ट काय असेल आपला? या पिरिडीनने काय केलंय? एक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केलाय. नायट्रोजनवर आपण 3 बॉन्ड दाखवतो, 1 2 आणि 3. पण आता प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केल्यामुळे काय झालंय? नायट्रोजनवर 4 बॉन्ड आलेत आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे नायट्रोजनवर. हा Cl मायनस जो फ्री आहे तो या ठिकाणी असेल. म्हणजेच पिरिडिनियम क्लोराईड या ठिकाणी फॉर्म होईल. पिरिडियम क्लोराईड खूप महत्त्वाचा रोल आहे या ठिकाणी पिरिडियम क्लोराईडचा. आणि हा क्लोरोसल्फाईड इंटरमिजिएट जो आहे हा मग आता काय होईल? सेकंड स्टेपमध्ये बघू आपण. R3 ऑक्सिजन बॉन्ड S डबल बॉन्ड O असं लिहूयात आपण. S डबल बॉन्ड O बॉन्ड Cl. बघा सेम इंटरमिजिएट आधीही इन ॲब्सेन्स ऑफ पिरिडीन मध्येही असाच इंटरमिजिएट तयार होत होता. पण ह्या केसमध्ये काय होईल? आता बघा
ह्या क्लोरीनला ह्या कार्बनवर जर अटॅक करायचा असेल तर ह्या मॉलिक्यूलला खूप फ्लिप व्हावं लागेल, म्हणजे ह्या क्लोरीनला खूप रोटेट व्हावं लागेल ह्या कार्बनवर अटॅक करण्यासाठी. पण आपल्याकडे आता फ्री क्लोरीन अवेलेबल आहे पिरिडिनियम क्लोराईडमधला. काय आहे आपल्याकडे पिरिडिनियम क्लोराईडमधला, याच्यामधला हा जो क्लोरीन आहे हा फ्री आहे आणि हा आपल्याला इझिली अवेलेबल आहे. आणि हा काय सुपर सॅच्युरेट होऊन गेलेला आहे रिॲक्शनमध्ये, सुपर सॅच्युरेट झालेला आहे हा. ह्या क्लोरीनने इंटरनली इकडे अटॅक करणं म्हणजे या मॉलिक्यूलला खूप जास्त रोटेट व्हावं लागेल, फ्लिप व्हावं लागेल, त्यापेक्षा आपल्याला फ्री क्लोरीन अवेलेबल आहे पिरिडिनियम क्लोराईडमधला, म्हणून हा या ठिकाणी आता इंटरनल अटॅक करणार नाही. कारण आपल्याला हा न्यूक्लिओफाईल इझिली अवेलेबल आहे फ्री असलेला, म्हणून आता काय होईल, हा क्लोरीन ह्या कार्बनवर अटॅक करेल. पण आता दोन याच्यासाठी काय आहेत वेज आहेत की हा एक तर फ्रंट साईड अटॅक करेल, म्हणजे याला आपण पाथ 1 म्हणूयात समजा. याच्याकडे दोन पॉसिबिलिटीज आहेत, दोन शक्यता आहेत की हा क्लोरीन फ्रंट साईड अटॅक करेल ह्या कार्बनवर, किंवा हा क्लोरीन या कार्बनवर बॅक साईड अटॅक करेल. पाथ 2 समजून घ्या, हा काय हा पाथ 2 आहे. परंतु फ्रंट साईडने इकडे ह्या बाजूने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी खूप जास्त स्टेरिक हिंड्रन्स आहे. हा स्टेरिक हिंड्रन्स जो आहे तो खूप जास्त आहे फ्रंट साईडने ह्या बाजूने, म्हणून हा क्लोरीन काय करेल बॅक साईड अटॅक करेल ह्या कार्बनवर. ही स्टेप खूप महत्त्वाची. हा क्लोरीन काय करेल म्हणजेच पाथ 2 काय यासाठी पॉसिबल आहे, आणि हा बॅक साईड अटॅक करतो. बॅक साईड अटॅक जर झाला तर आपल्याला माहिती आहे SN2 मध्ये बॅक साईड अटॅक होतो आणि आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन पाहायला मिळतं. हा क्लोरीन फ्रंट साईडने अटॅक करणार नाही, हा क्लोरीन जो आहे हा बॅक साईडने अटॅक करेल. म्हणजेच कारण स्टेरिक हिंड्रन्स इकडे जास्त आहे इकडे कमी आहे, आणि बॅक साईडने अटॅक केल्यामुळे मग काय होईल आपल्याला काय पाहायला मिळेल, CR1 इकडे, R2 आणि हा असेल R1 म्हणतोय आपण, R1 नाही येथे, याला आपण पुन्हा या ठिकाणी हायड्रोजन आहे, या ठिकाणी CH3 आहे आणि इकडे PH आहे. या ठिकाणी सुद्धा काय हायड्रोजन CH3 आणि इकडे PH. तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळाला आहे आणि याचं कॉन्फिगरेशन काय आहे, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. इन्व्हर्जन ऑफ हा बॉन्ड जो होईल हा काय होईल ब्रेक होईल आणि आपल्याला बाय प्रोडक्ट काय मिळेल SO2. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. बघा म्हणजे SNI रिॲक्शन जी आहे ती अल्कोहोलची रिॲक्शन जर थायोनिल क्लोराईड सोबत केली इन ॲब्सेन्स ऑफ पिरिडिन, काहीही यूज न करता अल्कोहोलची रिॲक्शन जर थायोनिल क्लोराईड सोबत केली तर आपल्याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन पाहायला मिळतं. पण अल्कोहोलची रिॲक्शन जर थायोनिल क्लोराईड सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिन ॲज अ बेस, देन द क्लोरोअल्केन इज फॉर्म विथ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. मग आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन पाहायला मिळतं. इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिन इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, इन ॲब्सेन्स ऑफ पिरिडिन रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. तर आपल्याला या ठिकाणी इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. सो व्हेन अल्कोहोल इज ट्रीटेड विथ थायोनिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिन leads to the formation of chloroalkane or alkyl chloride with inversion of configuration. So in this reaction the pyridinium chloride produce or provide the free chloride ion as a nucleophile and it attacks from the back side to form the chloroalkane with inversion of configuration. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जर अल्कोहोलची रिॲक्शन थायोनिल क्लोराईड सोबत केली तर आपल्याला मिळेल क्लोरोअल्केन रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, आणि अल्कोहोलची रिॲक्शन थायोनिल क्लोराईड सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिन तर आपल्याला क्लोरोअल्केन मिळेल विथ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. सो दिस इज ऑल अबाउट द SNI रिॲक्शन, दॅट इज सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक इंटरनल रिॲक्शन. आपण या रिॲक्शनला इंटरनल रिॲक्शन का म्हणतो, कारण ह्या ठिकाणी मॉलिक्यूलमधलाच
जो लिव्हिंग ग्रुप पार्टमधला जो Cl असतो तो हा इंटरनली अटॅक करतो. इंटरनल अटॅक होतो म्हणून सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक इंटरनल रिॲक्शन. सो दिस इज ऑल अबाउट SNI रिॲक्शन. थँक्यू.